नमस्कार। 19व्या शतकामध्ये जगभरामध्ये सामाजिक सुधारणांचे वारे वाहत असताना आपल्या बुद्धीच्या, त्यागाच्या आणि विज्ञान निष्ठतेच्या जीवावर इथला समाज सुधारला पाहिजे या भूमिकेतून कोणते समाज सुधारक पुढे आले असतील त्यापैकी महत्वाचं एक नाव जे आपल्याला घ्यावं लागेल ते नाव म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती। स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाच्या माध्यमातून वेदामधील दया असेल, प्रेम असेल, सहिष्णुता असेल, करुणा असेल, हा विचार, हा मानवतावादी विचार शोधण्याचा प्रयत्न केला। या समाजामध्ये त्या पद्धतीचा विचार आपण पेरला पाहिजे या भूमिकेतून ते समोर गेले। याही पुरता मर्यादित न राहता इथली वर्णव्यवस्था जी वेदांमध्ये आहे ती वर्णव्यवस्था कर्मावर आधारित आहे, ती गुणांवर आधारित आहे आणि ती माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर आधारित आहे। त्या आधारात असलेली ती वर्णव्यवस्था ही आज विषमतेचे बीज पेरू पाहत आहे। ती आज विषमतेचे बीज पेरून बसली आहे। त्याला ठणकावून विरोध केला पाहिजे आणि खरा धर्म आम्ही आमच्या लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे या भूमिकेचा जर विचार करून केला असेल ते स्वामीजींनी केला। यापुरते ते मर्यादित राहिले नाही, याही पलीकडे जात विविध व्याख्यानांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य त्यांनी केलं। आर्य समाजाची स्थापना केली। महाराष्ट्रामध्ये आणि पुण्याचं, महाराष्ट्राचं आणि स्वामीजींचं नातं हे अत्यंत दृढ आहे। न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या आग्रहावरून ते पुण्यात आले। पुण्याचा कंटेनमेंटचा भाग असेल, सदाशिव पेठेचा भाग असेल, तांबडी जोगेश्वरी आणि पुण्याचा, मध्य पुण्याचा जो काही भाग असेल, या भागामध्ये जवळपास 50 व्याख्यानं त्यांची झाली आणि मग ते जवळपास 2 ते 2.5 महिने पुण्यासारख्या भागामध्ये होते। आणि मग सामाजिक सुधारणा करणारे, विज्ञानावर आधारित, बुद्धीला आधारित, तर्कसुसंगत विचार करणारे आणि व्यवस्थेला, इथल्या धर्म व्यवस्थेला प्रश्न विचारणारे माणसं ही कधीच इथल्या समाज व्यवस्थेला रुजली नाही आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना इथून विरोध व्हायला सुरू झाला। आणि ज्यावेळेस स्वामीजी पुणे शहर सोडू लागले त्या टायमाला पुण्यामध्ये मिरवणूक करायची स्वामीजीच्या समर्थकांनी ठरवलं आणि त्या मिरवणुकीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यांची समर्थक असतील, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, यांसारखे अनेक विचारवंत त्यामध्ये समाविष्ट झाले। आणि या मिरवणुकीला समर्थ पॅरलल दुसरी एक मिरवणूक निघाली ज्यावर स्वामीजींचं नाव टाकलं गाढवावर आणि ती मिरवणूक काढण्यात आली। सांगायचं तात्पर्य, समाजामध्ये विज्ञानावर आधारित जी माणसं व्यवस्था निर्माण करून पाहतात, बुद्धी प्रामाण्यावर आधारित जी माणसं प्रश्न विचारून पाहतात, तर्कसुसंगत विचार करू पाहतात, त्या माणसांना त्रास देणारा विचार हा आजचा नाही, तो फार पूर्वीपासूनचा आहे, तो ज्ञानोबा तुकोबांपासूनचा आहे। तोच त्रास जो तुकोबांनी विचारला, वेदांचाही अर्थ आम्हासीच ठावा, असा विचार करण्याचं काम स्वामीजींनी या मातीमध्ये केलं। आणि हे सगळं करत असताना ही जी काही पुण्यामधली मिरवणूक आहे त्या मिरवणुकीचा उल्लेख रमाबाई रानडे यांनी आपले आत्मचरित्र आमच्या आयुष्यातील काही गोष्टी यामध्ये हे नमूद केला आहे। आणि जो हा विचार आहे या मातीमध्ये विज्ञानावर आधारित, आजही समाजामध्ये विज्ञानावर आधारित व्यवस्था निर्माण झाली पाहिजे। कुठलाही धर्माचा असो, कुठलाही व्यवस्थेचा प्रश्न असो, त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आम्ही पाहिलं पाहिजे। बुद्धी प्रामाण्यवादावर आधारित आम्ही त्याला तर्कसुसंगत विचाराने त्याला प्रश्न विचारला पाहिजे। असे माणसं, त्या विषयामध्ये काम करणारी माणसं आहेत, पण त्यांनाही त्या विचारांना विरोध करणारा हाही विचार या मातीमध्ये आजही कायम आहे। आणि तो विचार कुठेतरी मिटवण्याचं काम आपल्याला या निमित्तानं करावं लागेल। आज स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यतिथी, जर त्या पद्धतीचं आम्ही काम करू शकलो, ज्ञानोबा तुकोबांना आणि स्वामीजींना त्रास देणारा विचार जर आम्ही मिटवू शकलो तर ती खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली ठरेल, तो खऱ्या अर्थानं मानवता धर्म ठरेल, वेदांमध्ये सांगितलेला सहिष्णुतेचा तो धर्म ठरेल आणि तो मानवतावादी धर्म करण्याची भूमिका घेणारी माणसं या मातीमध्ये आणखीन प्रबल विचाराने पुढे जाताना दिसतील। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय भारत।